विशाल आणि रुचिता जामदारमध्ये नेमकं नातं काय आहे ना, तोच सवाल आता जास्तीत जास्त महाराष्ट्रातल्या लोकांना जो आहे तो पडत चाललेला आहे. कारण की रुचिता तिकडं खूप ज्ञान द्यायचा प्रयत्न करत असते लोकांना, की तुम्ही फेक लव्ह अँगल तयार करायचा प्रयत्न तिकडे घरामध्ये करताय आणि स्वतः काय करतायत त्यावरच आपण आज बोलणार आहोत. कारण की आपण ऑन पॉईंट जे आहे ते डिस्कशन करतो, त्यामुळे लवकरात लवकर सबस्क्राईब करा. चला आता मुद्द्याकडे वळूया. मुद्दा असा आहे की रुचिता आणि विशालचं जे आहे ते नातं काय आहे. हे बघा, आपण 2 आठवड्यापासून एक गोष्ट खूप जास्त ऑब्झर्व करत आहोत, ती म्हणजे रुचिता आणि विशाल जो आहे तो एकमेकांच्या खूप जास्त जे आहे ते जवळ एकमेकांच्या बसत आहेत. पाय काय दाबून देतोय, खांद्यावर काय हात ठेवतोय, पप्प्या काय घेतोय, या संपूर्ण गोष्टी ज्या आहेत त्या आपण खूप दिवसांपासून बघत आहोत. आणि आज एक लेवल जी आहे ती पुढे गेलेली आहे आजच्या एपिसोडमध्ये. तिकडे आपल्याला काय बघायला मिळालं, दोघं बसलेले असतात ते एकदम गार्डन एरियामध्ये आणि तिकडे डिस्कशन चालू असतं. रुचिता म्हणते त्याला की बाबा तुझं आणि म्हणजे विशालला बोलते, तुझं आणि तन्वीचं जे आहे ते नातं जे घरात आला तेव्हा सगळ्यात पहिलं कनेक्शन तुझं ते होतं, त्यामुळे तुझं सॉफ्ट कॉर्नर ती आहे. मग मला कुठे ना कुठेतरी भीती वाटते, मला असा इनसिक्युअर जो आहे तो गेम खेळायचा नाही आहे, मला 100% जे आहे ते भरोसा पाहिजे. अशा प्रकारच्या गोष्टी तिकडे ते करायचा प्रयत्न करतायत. त्यामुळे आता हे नातं बनत चाललेलं आहे की काय आहे हे अजून तरी स्पष्ट झालेलं नाही आहे. पण ह्यांचे जे चाळे चाललेले आहेत ह्याच्यावरून तरी असं वाटतंय की हा एक लव्ह अँगलच्या दिशेने जे आहे ते गोष्टी पुढे चाललेल्या आहेत. तर रुचितानी खूप ज्ञान दिलं होतं की लव्ह अँगल दाखवायचा प्रयत्न करून पुढे गेम खेळायचा आणि स्वतः देखील तेच करायचा प्रयत्न तिकडे करत आहे. या संपूर्ण गोष्टीवर तुमचं काय मत आहे ना, नक्की मला ऐकायचं आहे. कारण की तुमचं मत मेकर्स बघत आहेत. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.